तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता आज तारीख आहे 25 जून 2026 आणि आता मी ऑफिसवरून निघालो आहे आणि आता थेट जातो आहे ठाणे स्टेशनला आणि तिथून आपल्याला मँगलोर एक्सप्रेससाठी लाईन लावायची आणि तिथून आपण गावी जायचं आहे. तर कशाप्रकारे आपल्याला गावाला जायला भेटतं आणि कोणत्या ट्रेनचा प्रवास असणार आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मग मंडळी, आपण जाऊया ठाणे स्टेशनला आणि तिथून आपण मँगलोर एक्सप्रेसचा प्रवास करूया. पावसाचे दिवस आहेत पण पाऊस काय मुंबईत काय दिवसभर तोंड नाही बघू काय. सो गावात जाऊन तरी मासे पकडूक भेटतात, कुर्ले पकडूक भेटतात काय बघूया. तर चला मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करतो आणि आता जाऊया ठाणे स्टेशनला. तर चला, ठाणे स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आता जातो आहे ते प्लॅटफॉर्म क्रमांक 7वरती, कारण त्या ठिकाणी मँगलोरची लाईन लागते. धावपळ करीत दिलं आहे कामावरनं. तर चला जाऊया 7 नंबरला. गर्दी जास्त नाही आहे, बघू शकता नॉर्मल गर्दी आहे. 7 नंबर प्लॅटफॉर्मला आपल्या गावचा वरती पिलर, हे जे पिलर आहेत ना पाठीमागे बघू शकता, त्या ठिकाणी हे जे पिलर आहेत ना त्याच्यावरती नंबर टाकलेला आहे. साधारण 14 आणि 15 या पिलरला आपली मँगलोर एक्सप्रेसची लाईन लागते. तर चला बघूया किती गर्दी आहे, कारण 3 दिवस सुट्टी आहे, शुक्रवार शनिवार रविवार, त्यामुळे गावात जातं आहे. गर्दी बेफाम असा, त्यामुळे वाईट लवकर येईल आहे कामावरनं. तर चला बघूया काय काय मजा मस्ती येतात. आणि आजच्या व्हिडिओ तुमका गावचे चढणीचे मासे बघूया, जर पाणी येला असात तर भेटतीलच. शेती पण दाखवतलं आहे, घर पण दाखवतलं आहे आणि आजचा ट्रेनचा प्रवास. तर चला मग जाऊया पिलर क्रमांक 14 आणि 15चे येते किती लाईन आणि किती नंबर आहेत ते बघूया. तर चला फायनली आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 7वरती आलो आहे. जास्त अशी गर्दी नाही या ठिकाणी, बघू शकता एवढीच मंडळी आहे. आता वाजले आहेत 6:30 होत आले आहेत आणि एवढीच मंडळी आहेत. साधारण 10 किंवा 15 नंबर असतील. वाटलं शनिवार रविवार सोमवार शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे जास्त गर्दी असतात. आणि मंडळी तुम्ही म्हणत असाल की रोजच काय मँगलोरचं एक्सप्रेस प्रवास दाखवता, कारण म्हणजे आमच्याजवळ ऑप्शन नसता. कारण काल पण एक गुरुवारची एक त्रिवेणी वेल्ली म्हणून एक गाडी आहे, म्हणजे ती गुरुवारचीच असतात. तिचे पण ट्राय करत होते तात्काळ तिकीट मारूसाठी, पण काय पैसे वेस्ट जातात, तिकीट काय भेटत नाही, तुमका तर माहिती असतं. आणि प्रत्येक तिकटीमागे रेल्वे 60 रुपये कट करून आपल्याला पैसे देतात, म्हणजे आपलं नुकसान किती होतात आता तुम्ही बघू शकता. आणि याच्यावरती दुसरं एक ऑप्शन आला होता, तो आमका गावात जाण्यासाठी फक्त मँगलोर एक्सप्रेस, म्हणून मँगलोर एक्सप्रेसचा प्रवास आहे ना तुमका जास्त दाखवतो आहे मी. तो आज पण 3 दिवसासाठी गावात जात आहे आणि गावात जाऊन नक्की तुमका शेतीचे व्हिडिओ, त्याचबरोबर ते माशांचे व्हिडिओ, जर चढणीचे मासे मोठं पाऊस लागलो तर नक्की तुमका बघूक भेटले. कारण मुंबईत बघू शकता ऊन किती हा, एकदम बेकार ऊन आहे. आणि ही जी गर्दी आहे ना ती साधारण 8-8:30 वाजता नक्कीच होतली. बट गर्दी ही मँगलोर एक्सप्रेसला सदिनीय असता, त्यामुळे बघूया काय काय मजा मस्ती येतात आपल्या आजच्या प्रवासात. तर चला थोडा वेळ बसूया, टाईमपास करूया. वेळ झाली आहे बघा 9:13 आणि या ठिकाणी आता गाडी येते ती त्रिवेणी एक्सप्रेस. नाव आहे घेताना नाव कठीणच आहे. लेडीजसाठी डबा जो स्टार्टिंगला असता, फक्त गुरुवारची गाडी असता ही. मी पण ट्राय केलेलं आहे तात्काळ काढूसाठी, पण 80 वेटिंग भेटले. आता कट करून पैसे कधी येतील देव जाणो. तर या गाडीला जनरल डब्याला शेवटला किती आहे गर्दी ते बघूया आपण. लेडीज स्पेशल लेडीज डबा पण आहे, स्टार्टिंगला असतो. म्हणजे ही जी गाडी आहे ना ती 4 स्टेशनमध्ये गावाला जाते, म्हणजे कणकवलीला जाते. इथून थांबेल पनवेलला, पनवेलवरून रोहा, नंतर चिपळूण, नंतर रत्नागिरी आणि कणकवली, अशी सर्व स्टेशन घेऊन ही गाडी गावी जाते. ह्याच्यानंतर 11:15 मँगलोर एक्सप्रेस येईल, त्या गाडीने आपण प्रवास करणार आहोत. या गाडीने पण जाऊ शकलो असतो, पण याची आयडिया नाही. तिथे मँगलोर एक्सप्रेसला कन्फर्म सीट मिळेल याची, हे तर पक्का आहे. तर या गाडीला बघूया जनरलला किती गर्दी आहे. 2 डबे आहेत शेवटला, सर्व AC डबे आहेत. बघा ही जनरल आहे, थोडीशी सीट बाय सीट असत, सगळेजण अनरिझर्व 2 डबे असत, बघू शकतात. गुरुवारचीच असतं फक्त ही गाडी, नॉर्मल गर्दी आहे. तर चला आता जाऊया आपल्या लाईनमध्ये, कारण 11:15 आपली गाडी पण येईल. त्या ठिकाणी बघू शकता नॉर्मल असा गर्दी, एवढी ठीक आहे. सीट बाय सीट आहे, खाली काहीतरी बसाक भेटतात.
तर चला अपेक्षित आहे. तर मंडळी बघा फायनली आता आपली मँगलोर एक्सप्रेस आलेली आहे. महाराज टर्मिनल आता या गाडीने आपण प्रवास करणार आहोत. 11 बजे प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आने की संभावना है. मंडळी फायनली या ठिकाणी बघू शकता हा CSMT वरून बनवून आलेला डबा आहे आणि हा डबा असणार आहे तो आपल्यासाठी असणार आहे. मँगलोर एक्सप्रेस ही विंडो पकडतो. तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे सर्व जे पोलीस वर्ग आहेत ना आपल्या सर्व मंडळींना नेहमीप्रमाणे असं चांगलं लाईनमध्ये सोडतात. बघू शकता या ठिकाणी सर्व डब्बा हळूहळू भरतोय. बघूया आपल्याला कुठे सीट भेटते. हे जागा आणून ठेव रे. विंडो सीट भेटते पकडूची आहे एकदम भारीतली. आता खर्ची विंडो सीट भेटता बघूया भेटता की नाही भेटता देव जाणो. बघूया तांदूळ टाकून ठेवलं. तर मंडळी फायनली बघा जास्त अशी गर्दी नाही नॉर्मल गर्दी आहे. इकडे आपला मित्र भेटला आहे आणि इकडे सर्व मंडळी. तर चला आता आपला प्रवास सुरू झाला आणि सकाळी उठान मस्तपैकी तुमका पाऊस दाखवतं आहे कोकणातलो लागलो तर आणि पडलो तर नाही तर कायच नाही बघू भेटायला. तर चला तर मंडळी फायनली 8 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी ही आपली मँगलोर एक्सप्रेस आलेली आहे. खूप सुंदर असा झाला प्रवास. थोडीशी गाडी लेट झाली गर्दी नव्हते पाऊस वगैरे नाही आहे. आता घरी जातो. घरी जाऊन तुम्हाला वाळा पाणी इला तर नसतला तरी पण वाळा खय आम्ही मासे पकडतो ता दाखवतो आहे आणि नंतर आपली शेती दाखवतो आहे. तर चला कणकवले गर्दी बघा मॉप मंडळी इल्या चढण्याचे मासे खाव आणि कुर्ले खाव. तर चला आता जाऊया आपल्या घरी आणि नंतर. तर मंडळी आता वाजलेत 11. नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट गेले तो शेतामध्ये कारण पाठीमागे पप्पांनी चिखलाचं काम चालू केलं आहे. पाऊस अजिबात नाही ऊन लागतं एकदम बेकार. त्यामुळे बावडी जी नवीन बावडी बांधलेला त्या बावडीचं पाणी घेऊन आम्ही आता या 3 कोपऱ्याचं चिखल करतो आणि संध्याकाळी मे बी जमल्यास तर रो काढूचो. त्याचे पण काही टेक दाखवेनच नक्कीच तुमका. तर हे बघू शकतास अजिबात पाऊस नाही एकदम कडकडीत ऊन लागता. डोक्या एकदम गरम झाला. डायरेक्ट मुंबईवर नाही इलं तर ह्यो कॉस्ट्यूम घालून डायरेक्ट शेतामध्ये. या गावा गेल्यावर या असंच असतं कामं काय संपत नाही. त्याच्यामुळे पण मजा मस्ती येतात गावात कामं करू कारण गावाशिवाय आमका जमत नाही. तर चला आता एवढे 3 कोपऱ्याचं चिखल करून मग घरात जाऊचा आणि धरणार जाऊचा. आपण धरण तुमका दाखवेन. अजून काय पाणी इला नाही कारण पाऊसच लागत नाही. त्यामुळे आता माशाचे व्हिडिओ दाखवू गावतील की नाही गावतील ह्याची गॅरंटी कमी आहे. पण बघूया आपल्या नशिबात असतात तर सगळा भेटतात. तर चला बघूया. जेव्हा वाईट चिखल करतोय वाईट मेरा विरा लावतोय. तर मंडळी बघा फायनली आपले 1 2 3 असे 3 कोपऱ्याचं चिखल झालेला आणि या ठिकाणी आपलो पॉवर टेलर शक्तीचो हा 12-13 HP असतलो. खूप वर्ष झाली आणि या कोकणातला सुंदर असा वातावरण बघा. सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे एकदम भारी. इथं तकडे दिसताना आता म्हणजे आमचं घर आहे आणि या ठिकाणी महापुरुष मंदिर असा. या बघा मंडळी हकडे या आमचा हा कोकणातला एक सुंदर घर बघू शकतात एकदम भारी असा. आणि इकडे हा जो परिसर असा ना सगळं शेतीचो परिसर आहे एकदम खालपर्यंत. तिकडे खालची वाडी आहे इकडे बौद्ध वाडी आहे आणि आमची जी वाडी आहे ना मंडळी ती वरची वाडी आहे. आमचं पाट आहे एका तळा भरला ना की व्हाळा कनेक्टेड आहे. हो पाट असा तो म्हणजे की तळा भरला की व्हाळाक पाणी येतं आणि व्हाळाक पाणी येला की आमच्या ह्या पाटाक पाणी येतं. वरच्या वाडीत ना पाट चालू झालो हा तो खालच्या वाडीपर्यंत बांधलेलो हा. सगळी शेतीसाठी सर्व पाट बांधून ठेवलेलो आहे. हे बघा सगळेजण कामं करतात उखळ घालतात काय काय चालू असा. आणि हे जो सर्व हिरवं दिसता ना तो आमचं तरव हा एक काढूया आणि काय काय नवीन बियाणी पेरल्यानी ती नंतरच्या व्हिडिओ दाखवीन तुमका. तर चला जाऊया आधी क्यू म्हणतात पाळणा बांधून मासे पकडण्याक. ह्यो व्हाळ आहे एवढं आणि तिकडे वरती ना तलाव आणि त्या तलाव भरला की हकडे व्हाळाक पाणी येतं आणि व्हाळाक पाणी येला की आमच्या पाटाक पाणी येला की आमका शेतीक पाणी भेटतं. पण सध्या ऊन लागतं त्याच्यामुळे काय पाणीच नाही. ह्या बघा मंडळी अशा प्रकारे सगळी व्यवस्था केलेली या मासे पकडूची बघू शकतास. हे रेती वगैरे भरून एकदम
पॅकिंग केलेलं सगळीकडनं, म्हणजे मासे वर चढा नाही म्हणून. आणि इकडे कोंडा मोठो खड्डो आहे ना, पाणी हकडसून पाणी येईल का हकडे पाणी पडता आणि हकड खालना मासे येतात, ते वर चढाक चान्स नसल्यामुळे उडी मारतात आणि हे पाळणी लावली जातात, मग त्या पाळण्यात पडतात. अशा प्रकारे हे किवार मासे पकडतात. लवकरच तुमका दाखवीन त्याची व्हिडिओ पण. तर चला आता लय ऊन लागता, आता जाऊया घराक. तर मग मंडळी अशी होती आपली आजची कोकणातली व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी आपण कोकण प्रवास आणि शेतीतील काही कामं वगैरे आपलं शेत बघितलं आणि आपलं आता नदीतील म्हणजे व्हाळातील मासे पकडण्याचं जे काही धरण होतं ते पण दाखवलं. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये ट्राय करेन जर पाऊस आला तर, कारण म्हणजे पाऊसच नाही त्यामुळे मासे नाही, शेतीची कामं थांबली, असं कुरले नाही काय नाही, सगळा लय वांदे झाले आहेत म्हणजे बघू शकतात. फक्त ही अशी ना ढग मोठे येतात आणि पाऊस काय पडत नाही, अशी कंडिशन कोकणात झालेली आहे. त्यामुळे बघूया कधी पाऊस येतात आणि कधी आपली शेतीची कामं चालू होतात आणि कधी आपल्याला मासे कुर्ले खाऊक भेटतात. तर चला मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये घेतो तुमची रजा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सोयीन राहा. बाय बाय मंडळी, टेक केअर.